महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार। कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून परवाच म्हणजे शनिवारी निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले मधुकर शेठ घारे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रचारात त्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि कसा एकंदरीत प्रवास आपला झालेला आहे। स्वागत आहे आपलं। नमस्कार। आपण पूर्ण 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती गणांमध्ये आपण एकत्रित परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार केलेला आहे। कशा पद्धतीने नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि विजयाचा कसा विश्वास वाटतो? नमस्कार। मी प्रथमतः माझ्या कर्जत तालुक्यातील सर्व मतदारांचं मी आभार व्यक्त करतो की आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार अनेक दिवस प्रचारामध्ये असताना अतिशय प्रचंड प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मतदारांनी दिला। पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये फिरत असताना आमचा प्रत्येक उमेदवार ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये प्रचारासाठी जात होता तेव्हा अनेक जनतेने त्यांना शुभेच्छाचा वर्षाव केला आणि एक चांगले उमेदवार म्हणून जनतेच्या मनातील जे उमेदवार आहेत त्यांना नक्कीच ही जनता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत निवडणुकीमध्ये निवडून दिली। एक परिवर्तन विकास आघाडी जी आपण स्थापन केली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आपला राष्ट्रवादी पक्ष, त्याचं परिवर्तन म्हणजे आपण पाहिलं की कर्जत नगर परिषदेचा जो निकाल आला म्हणजे एक मोठ्या मताधिक्याने विजय झाला। काय वाटतं एकंदरीत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडी कशी परिवर्तन करणार? परिवर्तन विकास आघाडीची स्थापना जी केली ते आमचे नेते सुधाकर शेठ घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आमचे नितीनजी सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आणि परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केल्यानंतर आम्ही पहिलीच निवडणूक कर्जत नगर परिषदेची आम्ही ती केली, निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो आणि ती जिंकली सुद्धा। आणि परिवर्तन विकास आघाडीच्या संपूर्ण उमेदवारांवरती आमच्या कर्जतच्या जी सुज्ञ जनता आहे त्यांनी विश्वास ठेवला आणि चांगल्या प्रकारे आम्हाला निकाल दिला आणि आमच्या थेटच्या नगराध्यक्षा आमच्या पुष्पाताई दगडे या चांगल्या मताने विजयी झाल्या। आपण पाहायला गेलं तर सुधाकर भाऊ घारे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा काही कामं आपण खेडोपाडी आणि याच्यात केलेली आहेत। कशा पद्धतीने ती कामं केलेली आहेत आणि नागरिकांना म्हणजे ती कशापर्यंत पोहोचवणार? सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून अनेक कामे कर्जत तालुक्यात आम्ही केली। त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा सुद्धा सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने पूर्ण आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत जाण्याचं काम आणि त्यांना जे किराणा सामान आहे ते पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या सुधाकर फाउंडेशनच्या मार्फत केलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्यावर थांबलो नाही, म्हणजे आमचं फाउंडेशनचं काम हे पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये पूर्ण आम जनतेने पाहिलेलं आहे। विशेषतः आदिवासी भागामध्ये असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यात असेल, की ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे म्हणजे ते तर आम्ही सतत गेली अनेक वर्ष करतोय। सुधाकर घारे फाउंडेशन हे कुठे निवडणूक नसताना सुद्धा ते आम्ही करतोय। या ज्या आदिवासी पाड्यावरती तुम्ही पाहत असाल की स्वतःच्या स्वखर्चाने सुधाकर घारे फाउंडेशन आमच्या आदिवासी पाड्यामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम करतं, त्यांची ताण भावनेचं काम करतं, आमच्या महिलांच्या डोक्यांचा अंडा उतरवण्यासाठी काम करतं। म्हणजे कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता कुठला स्वार्थ न ठेवता आम्ही अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये काम करत आहोत। आणि त्याचा नक्कीच आम्हाला फायदा, या कार्याचा फायदा आम्हाला सर्व आमच्या उमेदवारांना होईल। या कर्जत तालुक्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून जे कामं झालेली आहेत आणि जनतेची जी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्यातून जे आमच्या कर्जत तालुक्यामध्ये जे जिल्हा परिषदला जे 6 उमेदवार उभे आहेत, पंचायत समितीला 12 उमेदवार उभे आहेत, नक्की त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना होईल। मानगाव तर्फे वरडी गणात जर आपण पाहिलं तिथे वार्डामध्ये प्रदीप ठाकरे राष्ट्रवादी चिन्हावर उभे आहेत, त्यांच्यावर वारंवार टीका होते, त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर आलेलं नाहीये की त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं किंवा शिवसैनिक असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिले किंवा त्या भागात तो एक अपप्रचार होतोय, त्याबद्दल तुम्ही त्या टीकेला कसं उत्तर देता? आता कसं आहे, आम्ही परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि परिवर्तन विकास आघाडी म्हटल्यानंतर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांची आमची मदत उरलेली आहे। पक्ष तर आहे, प्रत्येक पक्ष शिवसेना उभाटा पक्ष जो आहे तो त्यांचं काम करतोय, आम्ही राष्ट्रवादी पक्ष आम्ही आमचं काम करतोय, पण आमची मन मिळून झाले असल्या आमची परिवर्तन विकास आघाडी यांचं गठबंधन झालेलं आहे।
त्याच्यामुळे प्रदीप ठाकरे यांनी जरी घड्याळ घेतला असेल तरी आमच्या जे सोयीस्करप्रमाणे आम्ही काम उमेदवारांनी दिलेले आहे. आणि प्रदीप ठाकरे यांनी घड्याळ घेऊन लढत जरी असले तरी आमच्या कविताताई शिंगवाय तिथे मशाल घेऊन ते लढत आहेत. त्याच्यामुळे तिथं काय काळजी करायची गरज नाही. ते काय आमच्यातला विषय आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये काय अडचणी असं मला वाटत नाही. शेवटी आम्ही मशाल आणि घड्याळ हे आमचं एकजूट झालेला विषय आहे. आम्ही घड्याळ आणि मशाल एकच समजतो. त्याच्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्या निवडणुकीमध्ये तिथे काही आम्हाला काय अडचण वाटत नाही की शेवटी प्रत्येक आपण पाहत असाल पूर्ण राज्यामध्ये प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकाने काही आघाडी युत्या केल्या. मला वाटतं शिंदे गटाने तर मला वाटतं काही ठिकाणी काँग्रेसबरोबर युती केली, काही ठिकाणी MIM बरोबर युती केली, काही ठिकाणी अनेक पक्षावर युती केली. म्हणजे असं काय असलं BJP पार्टीने आमच्या अजून कुठे केली असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाने अजून कुठल्या पक्षावर युती केली असेल त्याचा काय विषय नाही. हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असल्यामुळे तर आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळं आम्हाला काय आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काय आणि राष्ट्रवादी पक्ष काय आता कार्यकर्त्यांचा आमचा एकजूट झालेला आहे. कार्यकर्त्यांचे कुठला मतभेद राहिलेला नाही. त्याच्यामुळे जरी काही तिथे चिन्ह आमचे बदलले असतील तरी आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याची अडचण नाही. आपला जो तुमचा होम ग्राउंड असलेला वेनगाव जिल्हा परिषद वार्ड याकडे जर आपण पाहिलं तर तुमच्याकडून दिलेले उमेदवार उषा अंकुश ठोंबरे आहेत आणि समोरून पण काही उमेदवार वेनगाव वार्डातले दिलेले आहेत. कशा पद्धतीने त्यांचा विजयाचा विश्वास तुम्हाला वाटतो? हे पहा, हे आमचा जो पहिला बीड जिल्हा परिषद वार्ड होता आता तो वेनगाव जिल्हा परिषद वार्ड नव्याने रूपाला आला. तुम्ही पाहत असेल गेलीची जी निवडणूक झाली आमचे नेते सुधाकर घारे त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जेव्हा लढले त्यांच्या विरोधात मनोज थोरवे हे लढले. त्यावेळेला एवढं मोठं उमेदवार समोर असताना सुद्धा प्रचंड त्यांच्याकडे धनशक्ती असून सुद्धा आम्ही ती निवडणूक जिंकली. शेवटी बीड जो जिल्हा परिषद गण जो आहे हा आमचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी अनेक आमच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक तरुणांना नोकरी देण्याचं काम आम्ही केलं. ज्या तरुणांना रोजगार निर्मिती केली, काही लोकांना लघु उद्योग चालना करून दिली. अनेक समस्या असतील आम्ही आमच्या मार्फत त्या सुटल्या. त्यामुळे आमच्या जनतेचं खूप आमच्या तिथं प्रेम आहे. वेनगाव गणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे. तिथे आमचे जगदीश ठाकरे यांच्या पत्नी तिथे लढत आहेत आणि त्या ठिकाणी जगदीश ठाकरे यांचं काम खूप चांगलं आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचं खूप मोठं चांगलं काम असल्यामुळे आणि तिथे ते मशाल चिन्हावर लढत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे वेनगाव गणामध्ये आमच्या जे उमेदवार आहेत ते चांगल्या मताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. संपूर्ण जिल्ह्याचं ज्या वेनगाव गणाकडे लक्ष लागले तिथे आमदारांच्या सुनबाई मैदानात आहेत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक एक प्रतिष्ठापना लागले, त्यांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. तर आपण कशा पद्धतीने त्यात सामना करत आहात? नाही, असं काही आमदारांचे सुनबाई जरी उभे असले तर अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या सुनबाई मंत्र्यांच्या मुली सुद्धा पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जनता कोणाला मतदान करणार हे जनतेच्या हातामध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये पाहिलंय मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या सुद्धा काही पत्नींचा पराभव झालेला आहे, काही ठिकाणी मुलींचा पराभव झालेला आहे, काही ठिकाणी भावांचा पराभव झालेला आहे. असं काय नसतं. जरी आमदार असले आणि त्यांच्या जरी सुनबाई जरी तिथे उभ्या केल्या असतील तरी शेवटी जनतेच्या हातात ही निवडणूक हातामध्ये आहे आणि जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. यावेळची जी निवडणूक आहे तर शेवटी मी मागे पण बोललो होतो, आता सारखं ते बोंब बोलणं बरं नाही. त्या बाहेरचा उमेदवार असं जे आपण ती चाललंय ते ठीक आहे, ज्यातली मतदार बोलतायत ते आम्ही बोलत नाही. आम्ही बोलण्यापेक्षा जनता तिथले स्थानिक कार्यकर्ते बोलतायत. त्या स्थानिकांना जर संधी मिळाली पाहिजे होती तरी ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांची सीट आमदार त्यांची सुनबाई जरी असली तरी आमच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या ठाकरे ताई ते चांगल्या प्रकारे त्यांचा पराभव करतील, प्रचंड मताने ते निवडून येतील आमच्या ठाकरे ताई, या मला खात्री आहे. मागे एक अरुण देशमुख म्हणून संघटक आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांनी तुमच्याबाबत काही टीका केली होती सोशल मीडिया म्हणजे माध्यमांसमोर. त्या टीकेला तुम्ही कसं उत्तर देणार? काय आहे, आता अरुण देशमुखच्या बाबतीत बोलायला गेलं ते खूप मोठं राजकीय ते अभ्यासक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला बोलण्याची काही एवढी आवश्यकता वाटत नाही. आपण जर वेनगाव गणानंतर पाहिलं तर आपला तुमचा बीड गण जो आहे तिथे नमिताताई सुधाकर घारे या उभ्या आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला तिथला विजय जो सोपा वाटतोय अशी चर्चा आहे, कसं वाटतंय? नाही, वेनगाव आमचा तो बीड पंचायत समिती जो गण आहे तो मी तुम्हाला काहीच सांगितलं का तो आमचा एक पंचायत समितीचा जो गण आहे तो आमचा एक बालेकिल्ला आहे. तिथे आम्ही त्या ठिकाणी अनेक आमच्या लोकांशी आमचा संपर्क आहे आणि त्या परिसरामध्ये जे तरुण वर्ग असेल तरुणी असतील त्या ठिकाणी
व्यवसाय संबंधी विषय असतील, आम्ही अनेकांचे प्रश्न इथे सोडवलेले आहेत. नोकरीचे प्रश्न सोडवले आहेत. काही तिथे आमच्याकडं जी जनता त्या गाण्यामध्ये आहे ती जनता आमच्या एकदम घरासारखी, आमच्या जवळच्या भावा बहिणीसारखे वागतात. त्याच्यामुळे तो आमचा विजय एकदम सोपा आहे. त्या ठिकाणी आम्हाला तिथं कुणाचंच आव्हान नाही आणि ती निवडणूक आम्ही सहजरित्या जिंकू याची आम्हाला खात्री आहे. आमदारांनी मागे टीका करताना ते सांगितलं होतं का त्यांनी त्यांच्या वार्डात बघावं, आमच्या वार्डातील यांच्याकडे त्यांनी पाहू नये, असं तुम्हाला एक प्रत्युत्तर दिलं होतं. नाही, ते आमदार साहेबांना माहिती आहे ना. त्या ठिकाणी बीडगण हा त्यांचा बालेकिल्लाच आहे. त्यामुळे ते बोलले असतील तर बाबा तुम्ही त्या तुमच्या विभागात बघा. शेवटी आमच्या विभागात बघत असताना शेवटी आमचा हा जिल्हा परिषद गण आहे. मी जिल्हा परिषद गणामध्येच काम करतोय. म्हणजे मी कुठं बाहेरच्या ठिकाणी जाऊन काही काम करत नाही. मी जो वेणगाव गण आणि आमचा बीडगण हा जिल्हा परिषदचा एक वार्ड असल्यामुळे मी तिथे स्वतः मी तिथं काम पाहतोय. आणि वेणगाव गणामध्ये जे आमच्या ज्या चित्राताई जगदीश ठाकरे जे आहेत चांगल्या प्रचंडमध्ये निवडून येतील आणि तिथं त्यांना खूप लोकांचा प्रतिसाद आहे. आणि तुम्ही पाहत असाल, तुम्ही स्वतः सुद्धा काही अनुभव घेतले असतील, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचं चांगलं स्वागत, चांगली कार्यकर्त्याची खूप त्यांच्या पाठी उभी आहे आणि नक्कीच परिवर्तन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता आपण मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना आवाहन करतो की पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये जे परिवर्तन विकासासाठी जेवढे उमेदवार आहेत ते 6 जिल्हा परिषदेमध्ये आमचे उमेदवार उभे आहेत, 12 पंचायत समितीमध्ये उभे आहेत. तर मतदारांना मी आवाहन करीन की 100% तुमचे आमचे 12 पंचायत समिती उमेदवार आणि 6 जिल्हा परिषद उमेदवार हे चांगल्या प्रकारे निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. पण तुम्ही निवडून दिल्यानंतर तो विश्वास तुमच्या आमच्या उमेदवार टाकाल आणि आमच्या परिवर्तन विकासावर टाकाल तर नक्कीच आम्ही तुमच्या विश्वासाला जाऊन देणार नाही. ज्या तो विश्वास आमच्या ठेवाल त्यांचं नक्कीच आम्ही भान ठेवू. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभार. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.